भारतीय सेना दिवसाच्या निमित्तानं इथे आपल्यासोबत काही मुली आहेत, त्याच्यासोबत आपण विचारूयात की त्यांना कसा अनुभव आलाय. तर आजच्या दिवसात कसं बघते आणि कसा अनुभव आलाय. खूप छान वाटत आहे सर. आम्ही फर्स्ट टाइम एनसीसी कॅडेट्स आर्मी डे परेडमध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि जे हिस्ट्री क्रिएट करत आहे, खूप छान वाटत आहे. तर हिला खूप छान वाजतंय असं तिच्याकडनं बोललं जातंय. तर काय सांगशील आणि कसा अनुभव आहे आजच्या दिवसाचा. खूप छान अनुभव होता आजच्या दिवशीचा. फर्स्ट टाइम एनसीसी इथे परफॉर्म करत होती आर्मी डे परेडमध्ये आणि खूप असा म्हणजे खूप मोठा दिवस होता आमच्या एनसीसी कॅडेटसाठी, कारण फर्स्ट टाइम आम्ही सगळ्यांना असं काय सांगशील आणि कुठून आली तू आणि कसा अनुभव आहे. जय हिंद सर. कॅडेट वैष्णवी भगवान कुंभार. सर मी मुंबई ए ग्रुपकडून आहे आणि इथे आमचं 40 दिवस झाले ट्रेनिंग चालू आहे. आम्ही इथे पूर्ण आर्मीचं शेड्यूल फॉलो करतोय. म्हणजे जेवढे आर्मीचे जिथे कंटिजन आहे तेवढे जेवढे ते परफॉर्म करतायत तेवढेच आम्ही करतोय आणि आम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला. पूर्ण लाईफ टाईमसाठी पूर्ण वेगळा अनुभव आहे. थँक्यू सर. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून ह्या मुली आलेल्या आहेत, तर यांचा अनुभव आपण ऐकतोय की कशा प्रकारे यांना अनुभव आलेला आहे. काय सांगशील आणि कसा अनुभव आहे, कुठून आलीस तू. मी नाशिकची आहे प्रॉपर, सपना चांगीळ फ्रॉम भोसला मिलिटरी कॉलेज. पहिल्यांदा SW कॅडेट्स NCCचे आर्मी डेमध्ये सहभागी झाले. हा अनुभव खूप म्हणजे सांगता येत नाही काय अनुभव झाला, पण खूप चांगला झाला. एकंदरीत तुझ्यासारख्या वयातल्या ज्या मुली आहेत त्यांना काय सांगशील, नेमका काय संदेश देऊ इच्छिते. तुम्हाला जर चान्स भेटतंय काही गोष्टींचं तर तुम्ही तो अनुभव करा, तुम्हाला अजून चांगलं वाटेल. तर हा अनुभव शेअर करतायत आपल्यासोबत. आणि आजच्या दिवसानिमित्त जो काही आर्मी डे आहे त्या डेच्या निमित्त विविध महाराष्ट्रातून विविध भागातून या ठिकाणी पुण्यात परेडसाठी या मुली आलेल्या आहेत. त्यांच्याकडनं आलेला अनुभव त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. विजय रणदिवे, सुदर्शन मराठी, पुणे.